नमस्कार मित्रांनो, मी डॉक्टर शुभांगी राठी। आपण आजच्या या भागामध्ये प्लेटोच्या शिक्षणाची जी योजना आहे त्या संदर्भात विचार करणार आहोत। कारण आपण मागच्या भागामध्ये बघितलं की प्लेटोने शिक्षणाचा उद्देश काय आहे तो सांगितला आणि त्या आधारावर आपण प्लेटोच्या शिक्षणविषयक विचाराची काही वैशिष्ट्य सुद्धा जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे। मित्रांनो, प्लेटोने 2 भागामध्ये शिक्षणविषयक योजना मांडण्याचा प्रयत्न केला, त्याचा विचार आपण आजच्या या भागात करणार। आता इथे प्लेटोने पहिल्यांदा जो पहिला टप्पा सांगितलाय तो प्राथमिक शिक्षणाचा आहे, ज्याला आपण प्रायमरी एज्युकेशन असं म्हणू शकतो किंवा त्याला आपण प्रायमरी एज्युकेशन म्हणतो। आणि या प्रायमरी एज्युकेशनच्या संदर्भात पहिला टप्पा जो घेतला याच्यामध्ये विचार वयाच्या अनुषंगानेच केलेला आहे। शारीरिक आणि मानसिक विकासाप्रमाणे शिक्षणाचा विचार या ठिकाणी प्राथमिक शिक्षणामध्ये प्लेटोने केलेला आहे। त्याचा सविस्तर विचार आपण करणारच आहोत। आणि जो हायर एज्युकेशनचा भाग आहे, उच्च शिक्षणाचा भाग आहे मित्रांनो, या उच्च शिक्षणामध्ये प्लेटोने काय केलंय की तत्वज्ञ राजा किंवा प्रशासन चालवणं, देशाचं संरक्षण करणं यासाठी उच्च शिक्षणाची व्यवस्था त्या ठिकाणी फक्त वरच्या 2 वर्गासाठीच विचारात घेतली आहे। शिक्षण योजनेच्या पहिल्या भागात रिपब्लिकन पुस्तकाच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या भागामध्ये पालक वर्ग, राज्यकर्ते आणि सैनिक यांच्यासाठीचा हा शिक्षणाचा आराखडा प्लेटोने दिलेला आहे, हे लक्षात घ्या। म्हणून पहिले 3 वर्ग जे आहेत तिन्ही वर्गांसाठी शिक्षणाचा आराखडा आहे। आणि यामध्ये आपण पाहतो की वय जसजसं वाढत जसं त्याप्रमाणे व्यक्तीच्या मधलं बल सुद्धा वाढत जातं। म्हणून इथे शरीर संवर्धन आणि बल यांचा विचार या शिक्षणाचा आराखडा तयार करताना प्लेटोने मांडलेला आहे। दुसरा जो भाग आहे त्या दुसऱ्या भागामध्ये प्लेटोने उच्च शिक्षणाची योजना मांडलेली आहे। यामध्ये उच्च शिक्षण देण्याच्या मागचा उद्देश काय होता? एक आदर्श राज्य निर्माण करायचं आहे आणि आदर्श राज्यासाठी एक तत्वज्ञ शासक त्या ठिकाणी पाहिजे। म्हणून या तत्वज्ञ राज्यकर्ता तयार करण्यासाठीच हे उच्च शिक्षण दुसऱ्या भागामध्ये या ठिकाणी देण्याचा प्रयत्न केला। मित्रांनो, बाल शिक्षणाच्या संदर्भात सुद्धा सविस्तर चर्चा प्लेटोने केली आहे, पण ती नंतरच्या काळात केली। जो ग्रंथ लिहिला ना, दी लॉज, या ग्रंथामध्ये केलेली आपल्याला पाहायला मिळते। इथे प्लेटोने जो वर्गीकरणाचा भाग तयार केलेला आहे, म्हणजे जो आराखडा तयार केलाय, त्या आराखड्यामध्ये व्यक्तीचं जे वय आहे ना, ह्या व्यक्तीच्या वयाचा विचार केलेला आहे। म्हणजे वयानुसार शिक्षणाची व्यवस्था आहे आणि त्याचबरोबर व्यक्तीचा वर्ग देखील त्यांनी त्या ठिकाणी एक आधार मांडलेला आहे। लक्षात घ्या की वय आणि त्या ठिकाणी वर्ग या 2 बाबीचा विचार प्लेटोने केलाय। आता प्राथमिक शिक्षण किशोरावस्थेपर्यंत दोन्ही वर्गांना दिलं पाहिजे। मग तो पालक वर्ग असेल किंवा त्या ठिकाणी उत्पादक वर्ग ज्याला आपण म्हणतो, तो उत्पादक वर्ग किंवा सैनिकी वर्ग आहे, हे प्राथमिक शिक्षण किशोरावस्थेपर्यंत दोन्ही वर्गांना दिलं पाहिजे, अशा पद्धतीचा विचार आहे। वय वर्ष 20 नंतर उच्च शिक्षणाची सुरुवात होणार आहे आणि हे उच्च शिक्षण केवळ शासक वर्गासाठी असेल, अशा प्रकारचा विचार प्लेटोने इथे केला। मित्रांनो, प्राथमिक शिक्षणाचा जर उद्देश प्लेटोचा आपण बघितला तर व्यक्तीचा भाव आहे ना, भावना, इमोशन्स जे आहेत, या इमोशन्स त्या ठिकाणी फार महत्वाचे आहे। म्हणून भावनेचं परिमार्जन त्या ठिकाणी करायचं आहे। कशाच्या आधारावर? शिक्षणाद्वारे। आणि मग भावनेचं परिमार्जन करून व्यक्तीमध्ये संस्कार द्यायचे, चारित्र्य घडवायचं, नीतिमान व्यक्ती बनवायचं आहे, सद्गुणांची त्या ठिकाणी जोपासना करायची आहे। म्हणून चारित्र्य निर्माण करणं हा प्लेटोचा त्या ठिकाणी शिक्षणाचा उद्देश आपल्याला पाहायला मिळतो। आणि मग प्लेटोने जे 2 भागामध्ये त्या ठिकाणी शिक्षणाची योजना तयार केली, त्यातला जर पहिला भाग आपण बघितला तर मित्रांनो, प्राथमिक शिक्षणाचा, प्रायमरी एज्युकेशनचा पार्ट आहे। प्राथमिक शिक्षणाचे विभाजन प्लेटोने 3 भागात केले। म्हणून प्लेटोचे हे 3 भागामध्ये केलेलं जर विभाजन आपण बघितलं तर यामध्ये पहिलं आहे वयाच्या 6व्या वर्षापर्यंतचं शिक्षण। म्हणजे लहान बालक हे जन्माला आलाय तेव्हापासून ते वय वर्ष 6 पर्यंत हे पहिला टप्पा या ठिकाणी त्याने लक्षात घेतलाय। त्यानंतर दुसरा टप्पा जो आहे तो वयाच्या 6 वर्षापासून सुरू होतो, तर 6 ते 18 हा जो वयोगट आहे, या वयोगटामध्ये दुसरा टप्पा प्राथमिक शिक्षणाचा या ठिकाणी प्लेटोने मांडण्याचा प्रयत्न केलेला होता। आणि तिसरा जो टप्पा आहे तो वय वर्ष 18 पासून ते 20व्या वर्षापर्यंत। म्हणजे अशा प्रकारे 6 वर्षापर्यंतचा पहिला टप्पा, दुसरा टप्पा 6 ते 18 वर्ष वयोगट आणि तिसरा आहे 18 ते 20 वर्ष वयोगट। या पद्धतीने प्लेटोने शिक्षणाचे वयानुसार, म्हणून लक्षात घ्या, वयाचा विचार केला आणि त्या वयानुसार प्राथमिक शिक्षणाचे टप्पे करण्याचा प्रयत्न या ठिकाणी प्लेटोने केलाय। कारण प्लेटोच्या प्राथमिक शिक्षणाचा पहिला टप्पा जर आपण बघितला तर वयाच्या 6 वर्षापर्यंतच्या शिक्षणाचा विचार या पहिल्या टप्प्यात केलेला आहे, आपण बघितला। त्याचं कारण आपण बघतो की जेव्हा व्यक्ती जन्माला आला तेव्हापासून ते वय वर्ष 6, मित्रांनो, लहान बालक
त्याचा शारीरिक विकास होतोय, मानसिक विकास होतोय, त्या ठिकाणी आपण पाहतो की तो आपल्या कुटुंबामध्ये असतो. सुरुवातीचे 9 महिने जे आहेत ते संस्कार आईकडनं त्याला मिळत असतात. नंतर आईच्या मांडीवर बऱ्याच प्रकारचे शिक्षण त्याला मिळत असतं. म्हणून प्राथमिक शिक्षणासाठीच्या पहिल्या टप्प्यात म्हणजे वयाच्या 6 वर्षापर्यंत बालकांना जे आहे ते शिक्षण द्यायचंय. पण कशा पद्धतीचं शिक्षण दिलं जाईल तर प्लेटोचं मत होतं संस्कारक्षम शिक्षण त्याला दिलं पाहिजे. मग त्याच्यावर संस्कार घडवायचे, काय योग्य आहे, काय अयोग्य आहे, काय केलं पाहिजे आणि काय करू नये, या पद्धतीचं त्याला शिक्षण, संस्कारमय शिक्षण देण्यासाठी प्लेटो सांगतोय की नीतीचे आणि धर्माचे पाठ बालकाला या ठिकाणी शिकवले पाहिजे. आता मग हे शिकवायचे म्हणजे मग कशा पद्धतीने शिकवायचे याचाही विचार प्लेटोने केला. मग प्लेटो म्हणतो की लहान मुलं आहेत, त्या मुलांना त्यांच्यामध्ये संस्कार घडवण्यासाठी त्यांना तुम्ही गोष्टी सांगा, गाणी सांगा आणि वेगवेगळ्या पद्धतीने कृतीयुक्त शिक्षणातनं त्याला तुम्ही माहिती द्या. अशा पद्धतीने गोष्टीच्या आणि गाण्याच्या रूपातनं त्याच्यामध्ये एक संस्कारमय शिक्षणाची त्या ठिकाणी सुरुवात केली पाहिजे. मग धार्मिक शिक्षण देऊन सुद्धा त्याच्यावर तुम्ही योग्य संस्कार केले पाहिजे. मग चांगली गोष्ट कोणती आहे त्याच्यावर तुम्ही प्रेम करा. मग चांगलं काय आहे हे त्याला शिकवायचंय, पण कशाच्या आधारावर? नीतितत्वाच्या आणि धर्मतत्वाच्या आधारावर. मग गोष्टी रूपाने म्हणा किंवा गाण्याच्या रूपाने त्याला हे सगळं सांगायचंय. मग हे वाईट काय आहे ते पण शिकवायचंय. मग जी वाईट गोष्ट आहे ती करायची आहे का? नाही. मग तिचा कसा तिरस्कार केला पाहिजे. म्हणून खरं बोलणं आणि वाईट बोलू नये, चुकीचं बोलू नये, असत्य बोलू नये, अशा प्रकारच्या त्या ठिकाणी त्याच्यावर संस्कार केले पाहिजे असा विचार या ठिकाणी प्लेटोने केला. पण मित्रांनो, आपण बघतो की आजच्या काळामध्ये हम दो हमारा एक आहे. आपण मुलांचे खूप लाड पुरवतो, पण प्लेटोचं म्हणणं होतं की मुलांचे फाजील लाड पुरवायचे का? अजिबात नाही. त्याच्याशी कठोरतेने पण वागायचं नाही. म्हणजे तुम्ही खूप अगदी कठोरतेने वागा, हे केलंच पाहिजे, धमकवणार आहात असं पण करायचं नाही. कारण बालमन आहे आणि त्या बालमनाचा विचार करून त्याला अतिशय गोडीने, प्रेमाने त्या ठिकाणी त्या गोष्टी त्याच्यामध्ये संस्कारक्षम शिक्षणाच्या रुजवल्या पाहिजे. अशा प्रकारचा विचार या ठिकाणी वयाच्या 6 वर्षापर्यंतच्या शिक्षणाचा या ठिकाणी प्लेटोने केला. मित्रांनो, साहजिक हे शिक्षण कुठे होणार आहे? कुटुंबामध्ये होणार आहे किंवा आपल्या परिसराच्या मित्रमैत्रिणींकडनं होणार आहे, आपण ज्या समूहात राहतोय तिथनं होणार आहे. म्हणून घरच्या घरीच हे शिक्षण दिलं पाहिजे. अशा प्रकारचा हा शिक्षणाचा पहिला टप्पा प्लेटोने सांगितला. यानंतर प्लेटोने दुसरा शिक्षणाचा जो टप्पा म्हणजे प्रायमरी एज्युकेशनचा सेकंड जो पार्ट त्यांनी सांगितला, टप्पा सांगितला, त्यामध्ये वयाच्या 6 ते 18 वर्षापर्यंतचा शिक्षणाचा विचार प्लेटोने केलाय. म्हणून वय वर्ष 6 झालं की मुलगा आता शाळेत येणार आणि मुलाचा यावेळेस बघा शारीरिक विकास पण होतो आणि बौद्धिक विकास होतो. त्याच्यामध्ये उत्सुकता असते, काय आहे, कसं झालं, कशामुळे झालं, आणि म्हणून त्या मुलांना शारीरिक आणि बौद्धिक शिक्षण हे या ठिकाणी दिलं गेलं पाहिजे. मग आता बौद्धिक शिक्षण आपण देणार आहे, त्याला मानसिक विकास पण त्याचा होतोय आणि म्हणून त्या ठिकाणी बौद्धिक शिक्षणाचा किंवा मानसिकतेचा विचार करून या वयोगटामध्ये संगीतावर विशेष भर दिला पाहिजे, जेणेकरून त्याच्यामध्ये मानसिक विकासासाठी आवश्यक असलेलं शिक्षण संगीतातनं त्याला मिळू शकेल असा विचार प्लेटोने केला. म्हणून इथे लक्षात घ्या की प्लेटोने शिक्षण देत असताना केवळ मनाचा विचार नाही केलाय, केवळ शरीराचाही विचार नाही केला, तर शरीर आणि मनाचा विकास हे दोन्ही गोष्टी, कारण आपली त्या ठिकाणी शरीराचा विकास होतो पण मनाचा पण विकास होतो, या दोन्ही गोष्टी त्या ठिकाणी विचारात घेतल्या. मग आता शरीराचा जर विकास करायचा असेल तर आपल्याला काय करावं लागेल? व्यायाम. आणि आत्म्याच्या विकासासाठी त्या ठिकाणी तो काय म्हणतो? व्यक्तीला संगीताचं शिक्षण द्या, जेणेकरून त्याचा मानसिक विकास होईल. म्हणून शरीरासाठी व्यायाम आणि आत्म्यासाठी संगीत, ह्या दोन्ही गोष्टी प्लेटोने आपल्या प्राथमिक शिक्षणाच्या दुसऱ्या टप्प्यामध्ये अपेक्षित ठरलेल्या आहे. मग सुदृढ शरीर जर आपलं करायचं असेल तर सुदृढ शरीराबरोबर मन सुद्धा कसं पाहिजे? सुदृढ पाहिजे. म्हणून सुदृढ शरीराबरोबर सुदृढ मनाचा विकास होणं सुद्धा आवश्यक आहे, याचा विचार प्लेटोने त्या काळात केला. आणि मित्रांनो, प्लेटोच्या मते जर आपण शिक्षण घेतलं ना तर शिक्षणामुळे आपल्याला धैर्य निर्माण होणार आहे, साहस आपल्यामध्ये येणार आहे, संयम आपल्यामध्ये येणार आहे. या गुणांची जर वाढ करायची असेल तर मित्रांनो शिक्षण घेणं अत्यंत आवश्यक अशा प्रकारचा विचार प्लेटोने आपल्या प्राथमिक शिक्षणाच्या दुसऱ्या टप्प्यामध्ये बौद्धिक आणि शारीरिक दोन्ही प्रकारच्या शिक्षणावर भर दिलेला आपल्याला पाहायला मिळतो. यानंतर जर आपण प्लेटोच्या प्राथमिक शिक्षणाचा तिसरा टप्पा जर बघितला तर मित्रांनो, प्राथमिक शिक्षणाच्या तिसऱ्या टप्प्यामध्ये वय वर्ष किती? 18. 18 पासून ते 20 वर्षापर्यंतचं शिक्षण या ठिकाणी प्लेटोने अपेक्षित धरलंय. आता या तिसऱ्या वयोगटामध्ये मुलगा थोडा आता मोठा झालेला आहे, त्याला
स्वतःचं संरक्षण पण करता आलं पाहिजे आणि म्हणून सैनिकी शिक्षणाची व्यवस्था करण्यात आली पाहिजे, अशा प्रकारचा विचार या ठिकाणी प्लेटोने मांडला. म्हणून प्राथमिक शिक्षणाच्या 3ऱ्या टप्प्यामध्ये सैनिकी शिक्षणाचा विचार प्लेटोने केलाय आणि त्याचं मत असं होतं की जर आपण सैनिकी शिक्षण मुलांना दिलं तर त्याच्यामध्ये शिस्त निर्माण होण्याला मदत होईल, त्याच्यामध्ये संयम निर्माण होण्याला मदत होणार आहे आणि एवढंच नाही तर या ठिकाणी सैनिकी शिक्षणामुळे आज्ञापालन या गुणांचा सुद्धा विकास होऊ शकतो. म्हणून शिस्त, संयम आणि आज्ञापालन या गुणांसाठी प्राथमिक शिक्षणामध्ये सैनिकी शिक्षण आवश्यक मानलं कुणी? प्लेटोने. आता सैनिकी शिक्षण जर दिलं तर विद्यार्थ्यांमध्ये शिस्त आणि आज्ञापालन हे सद्गुण वाढीला लागतील आणि याच काळामध्ये प्लेटो म्हणतो की विद्यार्थ्याला तुम्ही अंकगणित आहे, गणित आहे, भूमिती आहे, ज्योतिषशास्त्र या विषयाचं सुद्धा शिक्षण दिलं पाहिजे. मित्रांनो, प्लेटोने प्राथमिक शिक्षण पूर्ण केल्यानंतर म्हणजे 3 टप्प्या पण पूर्ण केल्या, आपलं वय वर्ष 20 झालेलं असेल तर त्यानंतर त्यांचं असं म्हणणं होतं की प्राथमिक शिक्षण आपलं पूर्ण झाल्यानंतर त्या ठिकाणी विद्यार्थ्याची एक चाचणी परीक्षा घेतली पाहिजे. म्हणजे परीक्षा इथे घ्यायची वयाच्या 20व्या वर्षी आणि वयाच्या 20व्या वर्षी परीक्षा घेऊन निवडक जे विद्यार्थी असतील तेच उच्च शिक्षणासाठी पात्र ठरतील. म्हणून वयाच्या 20व्या वर्षी जी परीक्षा होणार आहे त्या परीक्षेमध्ये जे व्यक्ती उत्तीर्ण होणार आहे त्याच पुढच्या शिक्षणासाठी त्या ठिकाणी पात्र असतील. ज्या व्यक्ती इथे पात्र ठरणार नाहीत त्या व्यक्ती मात्र उत्पादन वर्गामध्ये त्या ठिकाणी उत्पादनाचं काम करणार आहे. म्हणून शारीरिक श्रमाची जी कामं आहेत, उत्पादन करण्याचं जे काम आहे, व्यवसाय करण्याचं जे काम आहे ते कुणाकडे सोपवलंय? वय वर्ष 20 मध्ये ज्या परीक्षेमध्ये व्यक्ती अयशस्वी झाली असेल त्या व्यक्तीकडे ते काम सोपवलंय. अशा प्रकारे मित्रांनो, प्लेटोने परीक्षा घ्यायची आहे आणि त्या परीक्षेच्या अनुषंगाने उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठीच उच्च शिक्षणाच्या व्यवस्थेचा विचार केलाय. आता उच्च शिक्षणाची जी कालमर्यादा या ठिकाणी प्लेटोने गृहीत धरली त्यामध्ये वय वर्ष 20 पासून ते 50 पर्यंत. म्हणून लक्षात घ्या, दीर्घ अशी ही उच्च शिक्षणाची व्यवस्था प्लेटोने मांडलेली आहे. प्लेटोच्या उच्च शिक्षणाचा जर आपण विचार केला तर प्लेटोने प्राथमिक शिक्षणाप्रमाणेच उच्च शिक्षणाचे 3 टप्पे केलेले. आता वास्तविक त्या ठिकाणी 2च टप्पे आपल्याला पाहायला मिळतात. 3रा जो टप्पा आहे त्या ठिकाणी प्लेटोने मांडलेला वयाच्या 35 ते 50 वर्षापर्यंतचा हे व्यवहारिक ज्ञानाचा टप्पा आहे. म्हणून प्रामुख्याने हे 2 टप्पे त्या ठिकाणी मांडण्याचा प्रयत्न केला. पहिल्या टप्प्यामध्ये वयाच्या 20 ते 30 वर्षापर्यंतचा हा पहिला टप्पा आहे आणि दुसरा टप्पा जो आहे तो वय वर्ष 30 पासून ते 35 वर्षापर्यंतचा हा टप्पा आहे. म्हणून हा 10 वर्षाचा कालावधी असलेला शिक्षण आहे आणि इथे 5 वर्ष असे एकूण 15 वर्ष शिक्षण घेतल्यानंतर हा पुढचा जो टप्पा आहे त्याच्यामध्ये 15 वर्ष त्या व्यक्तीला व्यवहारिक शिक्षण घेण्याच्या संदर्भात प्लेटोने इथे विचार केला. म्हणून या व्यवहारिक शिक्षणाचा उद्देश आहे की तत्वज्ञ राज्यकर्ता जो आहे त्याने चिंतन मनन केलं पाहिजे. या दृष्टिकोनातून हे 3 टप्पे त्या ठिकाणी केलेले आपण पाहतो. आता मित्रांनो, प्लेटोने वयाच्या 20 ते 30 वर्षापर्यंतचा हा जो उच्च शिक्षणाचा पहिला टप्पा सांगितलाय ना, वय वर्ष 20 ते 30 वर्षापर्यंतचा, याच्यामध्ये त्या व्यक्तीचा शारीरिक आणि बौद्धिक विकास होतोय. त्यामुळे त्याला शारीरिक आणि बौद्धिक शिक्षण उच्च शिक्षणात दिलं पाहिजे. कारण शिक्षण हे मूलगामी आणि तार्किक स्वरूपाचं असावं असा विचार आहे. मग यामध्ये गणित असेल, विज्ञान असेल, ज्योतिष आहे, भूमिती आहे, खगोल आहे, तत्वज्ञान आहे, म्हणजे अशा प्रकारे सायन्स म्हणजे जे सत्य आहे ते शोधण्याचा प्रयत्न करणारं शिक्षण त्या ठिकाणी विद्यार्थ्याला दिलं पाहिजे. त्याचा परिणाम काय होणार? विद्यार्थ्याची कार्यक्षमता वाढेल आणि त्याच्या अंगी पात्रता निर्माण होण्यासाठी या शिक्षणामुळे हातभार लागेल अशा प्रकारचा विचार प्लेटोने केला. मग प्लेटोचं म्हणणं होतं की या वयामध्ये त्या विद्यार्थ्याला सैनिकी स्वरूपाचं पण शिक्षण दिलं पाहिजे. 20 ते 30 या वयोगटातल्या अभ्यासक्रमामध्ये प्रामुख्याने गणित आणि भूमिती याच्या अभ्यासावर विशेष जोर या ठिकाणी प्लेटोने दिलाय. मित्रांनो, प्लेटोने आपल्या अकादमी या पाठशाळेमध्ये, कारण आपण पाहतो की प्लेटोने अकादमी स्थापन केलेली होती आणि या अकादमीमध्ये त्याने असं बोर्ड लावलेला होता, एक पाटी लावलेली होती आणि त्या पाटीमध्ये लिहिलं होतं की गणिताचे आणि भूमितीचे ज्ञान नाही ना त्यांना पाठशाळेत प्रवेश मिळणार नाही. म्हणजे अशा प्रकारे प्लेटोने गणित आणि भूमितीचं ज्ञान हे प्रत्येकाला असणं आवश्यक आहे असा विचार या ठिकाणी केला आणि त्या अनुषंगाने वय वर्ष 20 ते 30 यामध्ये शारीरिक आणि बौद्धिक शिक्षणाबरोबर शास्त्राचं शिक्षण, विशेष करून गणित आणि भूमितीचं शिक्षण देण्याचा प्रयत्न प्लेटोने या ठिकाणी केलेला आहे. आता मित्रांनो, 30 वर्षापर्यंत आपण शिक्षण घेतलं तर मग त्यानंतर 30व्या वर्षी पुन्हा परीक्षा घ्यायची आहे. बरं, म्हणजे एक परीक्षा घ्यायची आहे आणि मग परीक्षेमध्ये जो व्यक्ती उत्तीर्ण होईल तो पुढच्या टप्प्यासाठी पात्र असेल आणि जो व्यक्ती या ठिकाणी फेल होणार आहे
म्हणजे नापास होईल, तो मात्र त्या ठिकाणी जो एक काम करेल तो कोणतं काम करेल आहे, सैन्याचं किंवा मग प्रशासनाला मदत करण्याचं. म्हणून सैन्य आणि प्रशासन चालवण्यामध्ये वय वर्ष 20 ते 30 या वयोगटात ज्यांनी शिक्षण घेतलंय ते सैन्य आणि प्रशासनाचं काम करणार, अशा प्रकारचा विचार या ठिकाणी त्याने मांडलेला आहे. मित्रांनो, प्लेटोने वयाच्या 30 ते 35 वर्षाचा हा जो टप्पा आहे ना दुसरा उच्च शिक्षणाचा, या टप्प्यामध्ये काय सांगितलंय की वयाच्या 30व्या वर्षानंतर अत्यंत निवडक अशा नागरिकांनाच हे शिक्षण दिलं जाणार आहे. कारण वयाच्या 30व्या वर्षी परीक्षा झाली आणि परीक्षेमध्ये जो पास झाला तो मात्र पुढच्या या टप्प्यात आलाय, दुसऱ्या टप्प्यात. आणि जो मात्र फेल झाला तो तिथेच थांबलाय, तो सैनिकी वर्गात किंवा त्या ठिकाणी प्रशासनाच्या कार्यामध्ये सहकार्य करणारा वर्ग असेल. आता हा जो कालखंड आहे किती वर्षाचा आहे, 30 ते 35 म्हणजे 5 वर्षाचा. मग या कालखंडामध्ये जो विद्यार्थी शिकतोय ना त्याला चिंतन आणि मनन करण्यासाठी शिकवायचं आहे. म्हणजे काय योग्य आहे काय अयोग्य आहे त्याने चिंतन आणि मननाच्या द्वारे त्या ठिकाणी तपासायचं आहे. म्हणून चिंतन मनन करून सत्य शोधून काढण्यासाठी त्याची क्षमता वाढवायची, अशा प्रकारचा विचार प्लेटोने त्याच्या या उच्च शिक्षणाच्या दुसऱ्या टप्प्यात केलाय. त्याचं कारणच मुळात आहे की आदर्श राज्य निर्माण करायचं होतं आणि या आदर्श राज्यासाठी तत्वज्ञ राज्यकर्ता निर्माण करायचा होता. मग हा तत्वज्ञ राज्यकर्ता निर्माण करण्यासाठी त्या विद्यार्थ्याला सर्वोच्च ज्ञान द्यायचंय. मग हे तर्कशुद्ध आचार विचार, त्याच्यामध्ये सद्गुण या गुणांनी युक्त असा हा व्यक्ती असला पाहिजे किंवा विद्यार्थी असला पाहिजे. या दृष्टिकोनातनं त्याला हे शिक्षण चिंतन मनन करणारं किंवा तात्विक स्वरूपाचं असलं पाहिजे. राजकारणी पुरुष असतील किंवा राजे आहे यांना राजकारणात तत्वज्ञानाची गरज असते. प्लेटोचं मत आहे की जो पुरुष राजकारणी आहे किंवा राजा असेल त्याला त्या ठिकाणी तत्वज्ञानाची खूप गरज असते आणि हे तत्वज्ञानाचं ज्ञान या ठिकाणी या 30 ते 35 वर्ष वयोगटाच्या या टप्प्यामध्ये दिलं पाहिजे, अशा प्रकारचा विचार मित्रांनो प्लेटोने या ठिकाणी केलाय. मित्रांनो, अशा प्रकारे प्लेटोने उच्च शिक्षणाच्या दुसऱ्या टप्प्यानंतर म्हणजे 30 ते 35 वर्ष आपण शिक्षण घेतलंय, 5 वर्ष आपलं शिक्षण झालंय आणि मग आपण त्याच्यानंतर परत परीक्षा द्यायची आहे. म्हणजे लक्षात घ्या, सुरुवातीची पहिली परीक्षा आपण 20व्या वर्षी दिली, दुसरी परीक्षा आपण 30व्या वर्षी दिली आणि आता ही तिसरी परीक्षा आपण केव्हा देणार आहे, 35व्या वर्षी. मग या 35व्या वर्षी शिक्षण पूर्ण झाल्यावर विद्यार्थ्याची पुन्हा एक परीक्षा घेण्यात येईल. आता या परीक्षेमध्ये जो व्यक्ती उत्तीर्ण होणार म्हणजे जो विद्यार्थी उत्तीर्ण होणार आहे तो तिसऱ्या टप्प्यासाठी म्हणजे उच्च शिक्षणाच्या शेवटचा जो टप्पा आहे ना त्या टप्प्यासाठी तो पात्र असणार आहे. त्यालाच ते उच्च शिक्षणाचा तिसऱ्या टप्प्यामध्ये प्रवेश मिळणार आहे. अन्यथा तो प्रशासन त्या ठिकाणी चालवणार किंवा राज्यकर्त्या वर्गांना मदत करण्यासाठी तो आपल्याला त्या ठिकाणी सहाय्यभूत ठरणारा विद्यार्थी असेल. अशा प्रकारे प्लेटोच्या या दुसऱ्या टप्प्यामध्ये टप्पा पूर्ण केलेल्या व्यक्तींना परीक्षा आणि परीक्षेनंतर हा तिसरा टप्पा या ठिकाणी प्लेटोने मांडण्याचा प्रयत्न केला. मित्रांनो, वयाच्या 35 ते 50 वर्षापर्यंतचा हा तिसरा टप्पा आहे. आता वय वर्ष 35 पासून 50 पर्यंत म्हणजे लक्षात घ्या 15 वर्षाचा हा दीर्घ कालखंड आहे. मग राज्यकर्ता बनणाऱ्या तत्वज्ञ व्यक्तीला आता इथे बघा 35व्या वर्षी परीक्षा दिली आहे, तो राज्यकर्ता बनण्यासाठी पात्र आहे, जो उत्तीर्ण झाला तो बरं का. मग आता त्याला व्यावहारिक शिक्षण दिलं पाहिजे. मग त्याला व्यावहारिक शिक्षण द्यायचंय, त्याला तावून सुलाखून घ्यायचंय म्हणजे त्याची परीक्षा घ्यायची आहे म्हणून त्याला व्यक्तीला तत्वज्ञ शासक म्हणून निवडला जायचा आहे. म्हणून प्लेटोच्या मते 50व्या वर्षापर्यंतच्या परीक्षेच्या कसोटीला उतरणारा जो व्यक्ती असेल ना म्हणजे 50 पर्यंत व्यावहारिक शिक्षण घेऊन त्या ठिकाणी त्याची परत कसोटी घ्यायची आहे आणि अशा प्रकारे जो व्यक्ती त्या ठिकाणी पात्र ठरेल तो तत्वज्ञानी जो व्यक्ती असेल ना तोच खऱ्या अर्थाने तत्वज्ञ शासक बनेल. म्हणून वय वर्ष 50 पर्यंत जो व्यक्ती शिक्षणासाठी पुढे अगदी पात्र ठरणार आहे तो यशस्वी होणार आहे तोच व्यक्ती तत्वज्ञ शासक बनेल आणि हाच तत्वज्ञ शासक आदर्श राज्य निर्माण करू शकेल. अशा प्रकारचा विचार प्लेटोने केला. अशा उच्च शिक्षण घेतलेल्या व्यक्ती ज्या असतील ना त्या राज्यकारभार करण्यासाठी पात्र असणार आहे. मग जेव्हा आवश्यकता असेल तेव्हा या राज्यकर्त्यांकडे ती सत्ता सोपवली जाईल आणि सत्ता जर सोपवली तर त्यांनी ते काम केलं पाहिजे. अशा प्रकारचा विचार प्लेटोने आपल्या शिक्षणविषयक योजनेतनं मांडलेला आहे. म्हणून लक्षात घ्या की 20व्या वर्षी परीक्षा नापास झालेला व्यक्ती कुठे मोडणार आहे, मग उत्पादक वर्गामध्ये. 30व्या वर्षी जो नापास झालाय तो सैनिकी वर्गामध्ये आणि जो 35व्या वर्षी नापास झाला असेल तर मित्रांनो त्या ठिकाणी राज्यकर्त्यांना सहाय्य करण्यासाठी पण 50व्या वर्षी जो यशस्वी होईल तोच तत्वज्ञ राजा किंवा तत्वज्ञ शासक राज्यकर्ता बनू शकेल. अशा प्रकारचा विचार प्लेटोने या ठिकाणी मांडलाय. मित्रांनो, प्लेटोच्या शिक्षण विषयक योजनेचा आराखडा जर आपण बघितला
तर अगदी कंटिन्युअसली बघा, लहानपणापासून जन्माला आल्यापासून ही शिक्षणाची प्रक्रिया चालू आहे. ती वयाच्या 50 पर्यंत तत्वज्ञ राजा बनेपर्यंत ही चालूच राहणार आहे. म्हणून ही शिक्षण व्यवस्था निरंतर चालणारी प्रक्रिया आपल्याला पाहायला मिळते. मित्रांनो, प्लेटोने शिक्षण विषयक योजनेचा विचार करत असताना व्यक्तीचं शरीर वाढतंय, बौद्धिक विकास होतोय, मानसिक विकास होतोय आणि म्हणून शारीरिक, बौद्धिक आणि मानसिक विकासाचा विचार करून त्याला नैतिक शिक्षण देण्याची व्यवस्था त्या भागात केलेली आपल्याला पाहायला मिळते. आणि यावरून आपण प्लेटोच्या शिक्षण विषयक विचाराचा जर आपण अभ्यास केला तर मित्रांनो, स्त्री आणि पुरुषांसाठी वेगळी व्यवस्था आहे का, किंवा फक्त ही पुरुषांसाठी शिक्षणाची व्यवस्था असा कुठे उल्लेख आलाय का, तो आपल्याला दिसत नाही. म्हणजे इथे प्लेटोची शिक्षण व्यवस्था ही स्त्री पुरुषांना समान शिक्षण देणारी व्यवस्था आहे. हे पहिलं वैशिष्ट्य आपण सांगू शकतो. दुसरं आपण बघितलं की वयाच्या 18व्या वर्षापासूनच प्लेटोने काय केलं होतं, गणित आणि विज्ञानावर भर देण्याची व्यवस्था केली. म्हणून गणित आणि विज्ञानावर भर देणारी ही शिक्षण व्यवस्था हे दुसरं वैशिष्ट्य आपण सांगू शकतो. यानंतर समन्वय साधणारी ही शिक्षण पद्धती आहे, कारण आपला शारीरिक आणि मानसिक आणि बौद्धिक विकास यांच्यामध्ये समन्वय साधण्याचा प्रयत्न या ठिकाणी या शिक्षण व्यवस्थेतनं झालाय. मित्रांनो, वयोगटाप्रमाणेच आपण पाहतो की निरंतर चालणारी ही शिक्षण पद्धती आहे. म्हणजे जसजसं आपलं वय वाढत जाईल त्याप्रमाणे त्याला शिक्षणाची व्यवस्था देण्याचा प्रयत्न प्लेटोच्या शिक्षण विषयक योजनेमध्ये आपल्याला पाहायला मिळतो. मित्रांनो, प्लेटोने शिक्षणाच्या व्यवस्थेच्या संदर्भात विचार करत असताना मोफत, सक्तीच्या आणि राज्यनियंत्रित शिक्षण पद्धतीचा विचार केलेला आपल्याला पाहायला मिळतो. म्हणून मोफत, सक्तीचं आणि राज्यनियंत्रित शिक्षण हे त्याचं आपल्याला वैशिष्ट्य पाहायला मिळतं. एवढंच नाही तर मित्रांनो, तत्वज्ञ शासक निर्माण करण्याचा भर आपण त्यांच्या शिक्षण पद्धतीतनं बघतो. म्हणून वय वर्ष 50 पर्यंत तुम्ही चिंतन करा, मनन करा, व्यवहार ज्ञान घ्या आणि या पद्धतीने एक तत्वज्ञ राजा बनण्यासाठीची पात्रता ताहून सुलाखून घ्यायची आहे. म्हणून तत्वज्ञ शासकाच्या निर्मितीवर भर देणारे ही शिक्षण व्यवस्था प्लेटोची आपल्याला पाहायला मिळते. आणि मित्रांनो, प्लेटोने सद्गुणांचा विकास करणारी नीतितत्वावर आधारित शिक्षण पद्धती या ठिकाणी सांगितली. काय योग्य आहे, काय अयोग्य याचा सारासार विचार करण्याची पात्रता व्यक्तीमध्ये शिक्षणाद्वारे निर्माण करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. अशा प्रकारची शिक्षण विषयक योजना प्लेटोने मांडलेली आपल्याला पाहायला मिळते. मित्रांनो, निश्चितच या प्लेटोची शिक्षण विषयक योजना समजून घेण्यासाठी हा भाग आपणास उपयुक्त ठरेल अशी अपेक्षा बाळगते आणि थांबते. व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका. आपलं जे पण काही म्हणणं असेल ते कमेंट्स बॉक्सला निश्चित टाका. ओके, थँक्यू.